मराठी माणूस धंद्यात उतरणार म्हणजे आजूबाजूचे जे वातावरण आहे ते सगळं निगेटिव्ह. घरच्या नातलगांपासून, भाऊ-बहिणींपासून तर दूरपर्यंत कोणीही धंद्याला सपोर्ट करणारा कोणीच नव्हता. ओके. आणि अशा परिस्थितीत मी नदीच्या उलट्या प्रवाहाने जायचा विचार केला, की आपण धंदा केलाच पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही. आणि जेव्हा हा तरणोपाय नाही, तर मग धंदा करायचा तर कोणचा करायचा? इथपासून या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. ह्याचा विचार करता ह्या लेव्हलला आलो, की बा आपल्याजवळ तर भांडवल काहीच नाही. बँक आपल्याला उभं करत नव्हती तेव्हा. आज सगळ्या बँक्स पैसे द्यायला तयार आहेत, लोन द्यायला तयार आहेत. पण तेव्हा बँक उभं करायला तयारच नव्हती. अशा परिस्थितीत आपण आपल्या जवळच्या पैशांनी धंदा चालू करायचा, काय करायचं? मग आपण असा धंदा पहा, की जो आपण कॅशमध्ये करू शकतो.